गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईज तुम्ही ना पाहिलं असेल की मागील ब्लॉग मध्ये आपण गेलो होतो मुंबईला. तर मुंबईनं आपण 1 डे ट्रिप साठी गेलो होतो, मी आणि माझा भाऊ आणि मामा. तर आज आपण सकाळीच घरी आलो आणि घरी आलो गाईज सकाळी 7-8 वाजेला आपण ते घरी आलो. आणि मग दिवसभर आम्ही काय करलं की झोपले, ले थकेल होते ट्रेन मध्ये ते. आणि आता संध्याकाळी मी उठलो आणि फ्रेश गीत झालो. मग सोचलं की आपल्याला पुढला ब्लॉग येतो बनवणे. मग यो ब्लॉग आता आपण पुढला बनवतोय. तर आता झाली रात्रपासून मी मागीन ते अंधार पुढे दिसाईन. मी आता इथे गच्चीवर बसेल आहे, इथे कोणीच नाही. मी ट्राय तर माझा ब्लॉग आहे, व्हिडिओ आहे तो ठेवले आणि मी हाताने खालून काढीन ते इकडे तिकडे ट्रायपोर्ट करतो. सकाळी आम्ही घरी आलो, आनंद फ्रेश झालो. तर काही एकदम डोकं दुखू राहिलं सकाळी की ते रेल्वे मध्ये आपल्याला काही सवय नाही ते रोज हे करायला प्रवास. तर एकदम डोकं दुखू राहिलं ना. आता दिवसभर आपण ते झोप काढली, मग त्यानं आपलं डोकं ते शांत आलं तर आता एकदम फ्रेश वाटते. काही तिकडे मुंबईकडे एकदम दमट वातावरण होतं, तिकडे असं चांगलं वाटत नाही. तर इकडे आपल्या ग्रामीण भागाकडे एकदम शुद्ध हवा आहे सर, एकदम भारी. मी आता सकाळी संध्याकाळी ना ते गावाकडे फिरून बी आलो, एकदम भारी वाटलं काही. तर तिकडे एकदम असं आलं वाटे. आणि पहा की आता मी गच्चीवर ती फिरतोय. यायचं तुम्ही ना तो ब्लॉग पाहायला शिंदा पाहून घ्यायचा. पण त्या ब्लॉग मध्ये पहा की मी ना कुठे कुठे आहे ते जास्त बोललेली नाही आणि ते डबिंग करे व्हिडिओ. कारण की काही जेवढी पब्लिक होती मुंबईला तुम्हाला माहित असेल, काहीतरी बोलले जाय नाही पब्लिक मध्ये. यायचं पाहायला किती एकदम सरम पडे काही सगळे ते लोक आपल्याचकडे पाय व्हिडिओ बनवा. पण तिकडे काही वाटत नाही काही, जेवढं त्यांना माहित राहतं की इकडे ते ब्लॉग ते. तर काही आपल्याला नीट आता थोडी थोडी सवय पडे मोठ्या मोठ्या ब्लॉगवर. आणि आपण कुठे कुठे जातो काही एक गोष्ट पाहायला शिंग की आपली पहिला तो बाहेर गाव जायचा ब्लॉग आहे ना, तो मुंबई होता काहीच. लकी जाऊ मुंबई होता काहीच. तरी ते पहा की आता ते घरी आपण ते फिरतोय मी, एकदम भारी आव्हान ते वाटतंय मला ते आता वातावरण. आता काही झोप लागणार नाही रात्री, सकाळी आपण नाही त्याची झोप काढली आहे. तर काही ज्या मुंबईच्या ब्लॉग मध्ये आपल्याला एवढा अनुभव भेटला, किल्लाही अनुभव भेटला. तर काहीच काही काही ठिकाणी आपल्याला ते ब्लॉग ते व्हिडिओ बी काढले जाय नाही, कारण की आपल्या फोनात चार्ज. ज्या ब्लॉग मध्ये तुम्ही न पाहिलं असेल की मागच्या, जर आपल्याला एवढा अनुभव भेटला आहे की मी एवढ्या लोकांसोबत ते बोललो आणि लय ठिकाणी बोललो, काही काही ठिकाणी मी बोललो नाही. मी डबिंग करेल होती. आणि काहीच तिथे मुंबईला मला घरच्यांची ते आधी घरच्यांचे फोन होते काही यादले की कधी आपण घरी जाऊन का. आणि आता आपण घरी आलोय. या व्हिडिओ मध्ये आपल्याला मागच्या किल्ले अनुभव भेटलोय, तर त्याच्या पुढे आपण एकदम भारी भारी व्हिडिओ ते बनवत राहू. तर आता आपण जाऊ खाली, भेटूया लवकरच पुढल्या ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.